मी संभाजी ठणगे सर आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। मला विद्यार्थ्यांना सांगायला आनंद वाटतोय की मी टेलिग्राम चॅनलवरती देखील एक आपला आर्विक सायन्स अकॅडमीचा चॅनल चालू केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेलीच आहे। त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। म्हणजे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे आणि ते प्रश्नांचा सराव मी त्या चॅनलच्या मार्फत घेत असतो। तर सर्व विद्यार्थी नक्कीच जॉईन होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। मागील मध्ये आपण अभ्यासलं होतं की अणूची संरचना भाग 1 आणि आता अणूची संरचना भाग 2 मध्ये आपल्याला अभ्यासाला सुरुवात करण्याच्या पूर्वीचा थोडासा एक मी रिव्ह्यू घेतो। आपण भाग 1 मध्ये सर्व थिअरीज अभ्यासल्या होत्या। अणूच्या संरचनेबद्दलच्या ज्या काही थिअरीज होत्या, जे काही अणुप्रारूप होते ते आपण अभ्यासले। मग त्याच्यामध्ये डाल्टनचं असेल, त्याच्यानंतर जे थॉम्सनचं मॉडेल असेल, त्याच्यानंतर रुदरफोर्डचं मॉडेल असेल आणि लास्टला निल्स बोहर यांचं देखील अणूचं प्रारूप आपण अभ्यासलेलं आहे। आणि इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला पाहिजे अणूची संरचना भाग 2। ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल तो भाग त्यांनी पाहून घ्यायचा आहे, म्हणजे त्यांना हा भाग 2 समजायला अवघड जाणार नाही। तर भाग 2 मध्ये आपण आता पाहणार आहोत अणूची संरचना भाग 2 मध्ये अणूच्या अंतरंगाची संकल्पना आपण समजून घेणार आहोत। आता अणूच्या अंतरंगात आपण पाहिलंय की अणूच्या अंतरंगामध्ये एक केंद्रक आहे आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते वेगवेगळ्या कक्षांमध्ये अणूच्या भोवती परिभ्रमण करत आहे, असं निल्स बोहर यांच्या थिअरीनुसार किंवा यांच्या अणुप्रारूपानुसार आपण अभ्यासलेलं आहे। मग त्याच बद्दलची आता संकल्पना आपल्याला समजून घ्यायची। मी फळ्यावरती इथं ब्लॅकबोर्डवरती एक चार्ट तयार केला आहे की जो विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपा राहील। म्हणजे ज्यांना समजा काही मेमरी लागण्याचं असेल लवकर तर त्यांनी असा चार्ट बनवला तरी चालेल किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ वारंवार पाहू शकता, बरोबर। तर अणूच्या केंद्रकामध्ये आता मी इकडे एक अणूचं रचना दाखवतोय, मॉडेल जे आहे आपली ती पहा। हा जो आहे तो अणूचा केंद्रक, ही पहिली कक्षा, दुसरी, तिसरी, चौथी वगैरे असं किती पण दाखवू शकता तुम्ही। आता ही अणूची रचना आहे, अणूची संरचना आहे की नाही, आपल्याला लेसनचंच नाव आहे अणूची संरचना। आता याच्यामध्ये अणूच्या केंद्रकामध्ये असणारे कण कोणते, तर अणूच्या केंद्रकात असणारे कण आहेत, इकडे दाखवतो मी, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अणूच्या केंद्रकामध्ये, आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या कक्षेतून इथे परिभ्रमण करतात। काय करतात? परिभ्रमण म्हणजे काय? फिरतायत, बरोबर। म्हणजे ह्या अणूच्या संरचनेला आपण सूर्यमालेचीच रचना आहे असं पण म्हणू शकतो, म्हणजे त्याच्यासारखीच प्रतिकृती आहे। जर मध्यगोलाला बघितलं तर हा अणूचा केंद्रक म्हणजेच आपल्या सूर्यमालेचा सूर्य होय, आणि इतर ग्रह जसे फिरतात सूर्याच्या भोवती तसेच हे इलेक्ट्रॉन ह्या अणूच्या केंद्रकाभोवती किंवा अणूच्या केंद्रकाच्या सभोवताली एका विशिष्ट कक्षेतून परिभ्रमण करतात। म्हणजे ही आपण आपल्याला समजण्यासाठी असं म्हणू की सूर्यमालेचीच प्रतिकृती आहे, ठीक आहे, म्हणजे सोपं आहे हे। आता याच्यामध्ये अणूच्या केंद्रकामध्ये असणारे 2 अणु अवकण, त्यांना शब्द दिला आहे अणु अवकण। जे अणु अवकण आहेत ते अणु अवकण आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। काय नाव आहे त्यांचे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। आणि ह्या अणु अवकणांना एकत्रितरित्या म्हणतात न्यूक्लियॉन। यांना एकत्रितरित्या काय म्हणायचे? न्यूक्लियॉन। लक्षात ठेवा, म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असं म्हणतात, बरोबर। तर न्यूक्लियॉन हा शब्द लक्षात ठेवा, न्यूक्लियॉन इथे कुठेतरी लिहितो मी, न्यूक्लियॉन। कोणता शब्द आहे? न्यूक्लियॉन। हे पहा, न्यूक्लियॉन कुणाला म्हणायचंय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना न्यूक्लियॉन म्हणायचं, की जे अणूच्या केंद्रकामध्ये उपस्थित आहेत। आता अणूच्या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची माहिती प्रथम पाहू आणि नंतर इलेक्ट्रॉनकडे जाऊ। आता प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन पी या अक्षराने दर्शवला जातो, पहा इकडे दाखवला मी पी। न्यूट्रॉन एन अक्षराने आणि इलेक्ट्रॉन ई अक्षराने दर्शवला जातो। मग प्रोटॉन हा कुठे प्रेझेंट असतो, तर इथं दाखवलं मी, पहा अणु केंद्रकामध्ये प्रोटॉन्स असतात
न्यूट्रॉन पण अणूच्या केंद्रकामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन मात्र त्यांच्या कक्षामध्ये म्हणजे अणूची ज्या वेगवेगळ्या कक्षा आहेत त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतो म्हणजे फिरत असतो. झालं हा पॉईंट सगळ्यांचा क्लिअर झाला असेल. आता दुसरा पॉईंट पाहूया. दुसरं काय की यांच्यावर प्रभार कोणता आहे. प्रभार जर प्रोटॉन जर बघितला याच्या आतमध्ये प्रोटॉन आहे पहा प्रोटॉन की नाही प्रोटॉन आणि इकडे आहे न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनवरती असतो धनप्रभार. प्रोटॉनवरती असतो धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉनवरती मात्र प्रभार नसतो म्हणजे कोणताच प्रभार नसतो न्यूट्रॉनवरती आणि प्रोटॉनवर असतो धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग अणूचं केंद्रक हे पॉझिटिव्ह असतं. त्याचं कारण आहे म्हणजे धनप्रभारित असण्याचं कारण प्रोटॉनमुळे न्यूट्रॉनमुळे नाही. त्यानंतर अजून या दोघांची कंपॅरिझन करून नंतर तिसऱ्याकडे जाऊ इलेक्ट्रॉनकडे. दुसरा प्रभार किती आहे केवढा असतो तर एका प्रोटॉनवर प्रभार हा एका इलेक्ट्रॉन एवढा असतो. एका प्रोटॉनवरील प्रभार हा एका इलेक्ट्रॉनवरती असतो. मग एका इलेक्ट्रॉनवर किती प्रभार असतो तर एका इलेक्ट्रॉनवर असतो 1.6 × 10⁻19 कुलोम. कुलोम या एककात प्रभार मोजतात. आणि मग एवढा कमी म्हणजे याच्या अगोदर 19 शून्य आहेत म्हणजे याच्या अगोदर एवढा कमी चार्ज असतो कुणावरती प्रभार असतो त्या इलेक्ट्रॉनवरती आणि एवढा चार्ज हा एका प्रोटॉनवर असतो. समजले म्हणजे एका प्रोटॉनवरती एका इलेक्ट्रॉन एवढा प्रभार असतो आणि एका इलेक्ट्रॉनवरती एवढा प्रभार असतो 1.6 × 10⁻19 आणि कुलोम. हे पण सर्वांना समजलं असेल. हा पण पॉईंट आपला झाला. ठीक आहे. आता हा धनप्रभारित हा प्रभारहीन आणि हा इलेक्ट्रॉन ऋण प्रभार असतो हे सर्वांना माहिती आहे. ओके. तर याच्यावरचं वस्तुमान किती. परत आता प्रश्न आलाय वस्तुमान अणुवस्तुमान. अणूला सुद्धा वस्तुमान आहे त्याच्यातल्या अवकणांमुळे. मग पूर्वी जर तुम्ही डाल्टनची थिअरी अभ्यासली असेल किंवा डाल्टनची आपण जी थिअरी अभ्यासलेली आहे डाल्टनचा सिद्धांत काय सांगतोय भरीव गोळा. जे थॉम्सन सांगतोय त्याच्यातल्या बिया रोजलेल्या आहेत इलेक्ट्रॉन सारखं आहे की नाही धनप्रभारामध्ये. रुदरफोर्ड सांगतायत की अणूचा एक सेंटर जो आहे त्याच्या सर्व एक वस्तुमान एकवटलेलं आहे. म्हणजे ते वस्तुमान हे आहे त्याच्यात वस्तुमान आहे म्हणजे ह्याही शास्त्रज्ञांना थोडासा अंदाज आला होता की अणूला सुद्धा वस्तुमान आहे. मग त्या अणूला वस्तुमान आहे कोणामुळं तर ह्या कणांमुळेच आहे. मग हे कण जे आहे त्या कणांचं वस्तुमान किती म्हणजे ह्या अणुकणांचं उदाहरणार्थ प्रोटॉन जो आहे त्या प्रोटॉनवरती एक डाल्टन याला डाल्टन पण म्हणू शकता एक यू म्हणजे डाल्टन किंवा त्याला एक अजून एक शब्द तुम्ही वापरू शकता युनिफाईड मास. याला युनिफाईड मास पण म्हणतात. युनिफाईड मास किंवा डाल्टन युनिफाईड एक युनिफाईड मास. न्यूट्रॉनचं सुद्धा तेवढंच आहे पा एक युनिफाईड मास म्हणजे न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं वस्तुमान जवळजवळ सारखंच आहे की नाही सारखंच आहे. आणि इलेक्ट्रॉनचं मात्र खूप कमी आहे पा. इलेक्ट्रॉनचं किती आहे इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आहे हायड्रोजनपेक्षा 1800 पट कमी. म्हणजे हायड्रोजनचं जे वस्तुमान आहे सगळ्यात लायटर सगळ्यात हलका जो काही मूलद्रव्य आहे तो आहे आपला हायड्रोजन. आणि हायड्रोजनचं वस्तुमानापेक्षा 1800 पटने कमी कोण आहे हा इलेक्ट्रॉन आहे. मग इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे जवळजवळ नगण्य आहे म्हणजे आहे पण फार कमी आहे एकदम कमी म्हणजे नाहीच असं समजायचं आहे. नगण्य आहे म्हणजे मोजता आपल्याला म्हणजे मोजायची गरज नाही एवढं कमी आहे. समजलं. म्हणजे थोडक्यात हा जाड आहे हा पण जाड आहे पण हा अतिशय लुकडेला आहे वस्तुमानाच्या बाबतीत आहे की नाही. तर अशी संकल्पना आपण समजू शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न अजून एक MPSCच्या किंवा आपल्या राज्यसेवा किंवा पूर्वपरीक्षा ज्या आहेत प्रिलिम आहेत कंबाईन आहेत ज्या त्याच्या सर्वांसाठी एक प्रश्न महत्त्वाचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की शोध कोणी लावला. प्रोटॉनचा शोध हा लावला होता गोल्डस्टेन यांनी. प्रोटॉनचा शोध गोल्डस्टेन हे विसरलो मी लिहायचं आधी लिहायला पाहिजे होतं गोल्डस्टेन बरोबर. गोल्डस्टेन नावाच्या शास्त्रज्ञाने प्रोटॉनचा शोध लावला. दुसरा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ते तर भारतीय शास्त्रज्ञ चाडविक यांनी लावला. ओके चाडविक यांनी काय लावला न्यूट्रॉनचा शोध. प्रोटॉनचा शोध गोल्डस्टेन आणि इलेक्ट्रॉनचा शोध सर्वांनाच माहिती आहे कोणी लावला जे थॉम्सन. मागच्याच वेळेस मी सांगितलं होतं की जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला हे सर्वांना माहिती आहे बरोबर. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावलेला आहे हे सर्वांना माहिती आहे. आता पुढे की हे अणूची संरचना नेमकी कशी असते. अणूची संरचना इथं तर मी मॉडेल दाखवलंय की अणूचा जो काय मध्य आहे त्या मध्यामध्ये अणूचा केंद्रक असतो.
त्यानंतर दुसरी गोष्ट की वेगवेगळ्या कक्षा आहेत आणि त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतायत, फिरतायत, बरोबर. मग ह्या ज्या त्रिमितीय रचनेमुळं ह्याला कक्षा न म्हणता कवच पण म्हटलं जातं, कवच. आणि कवचला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो शेल. सेल नाही, सेल वेगळी आहे, ही सेल आहे, ही पेशी, हिचा नाही उल्लेख करत आहे मी करतोय उल्लेख हिचा, शेल, कवच ही जी आहे ही शेल, ही शेलमध्ये, बरोबर. तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न पहा, आत्ताच विचारलेला होता ह्याच राज्यसेवेच्या प्रिलिमच्या एक्झामला, आत्ता 2021ची आत्ताची झाली ती 23 तारखेला. तर तिच्यामध्ये विचारलं होतं की अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर होतं. अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण अणूच्या केंद्रकामध्ये असणारा धनप्रभार आणि अणूच्या केंद्रकाभोवती फिरणारा तुमचा इलेक्ट्रॉन म्हणजे ऋणप्रभार यांची संख्या सारखीच असते. आणि जर सारखीच असेल तर तो जो प्रभार आहे एकूण प्रभार हा शून्य होऊन जातो, म्हणजे प्रभारहीन राहतो. म्हणून अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. हे ज्याला माहीत होतं त्याला त्या प्रश्नाचं उत्तर अजिबात चुकलेलं नसेल. आता त्याचे जम्बलिंग करताना निगेटिव्ह थोडंसं विचारलं होतं ॲन्सर. म्हणजे त्याचं काय विचारलं होतं, पॉझिटिव्ह सेंटेन्सनं विचारता निगेटिव्ह विचारलं होतं. म्हणजे थोडक्यात त्यांनी नकारदर्शक म्हणजे ट्विस्ट करून विचारलं होतं थोडक्यात. पण बऱ्याच जणांना ते सॉल्व करता यायला पाहिजे होतं, पण तरी काही जण चुकलेले आहेत असं माझ्या लक्षात आलं आहे की ते चुकायला नको होतं. आता मागच्या लेक्चरला मी ते सांगितलं होतं की कशा प्रकारे ते विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत. आता पुढचा की अणूमध्ये एवढेच कण आहेत का, हाही पण प्रश्न आहे. म्हणजे तुमचे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. तर त्याचं उत्तर आहे नाही. अणूमध्ये अजूनही अणू अवकण आहेत, म्हणजे जवळजवळ 32 प्रकारचे अणू अवकण आहेत. मग त्याच्यामध्ये पॉझिट्रॉन आहेत, त्याच्यानंतर मेसॉन आहेत, त्याच्यानंतर तुमचे अँटीप्रोटॉन आहेत, नंतर त्याच्यानंतर बोसॉन आहेत. असे वेगवेगळे 32 अणू अवकण जवळजवळ आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असू शकतील अजून जर त्याच्यात रिसर्च झाला तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे काय आपल्याला की याच्यामध्ये अजून अणू अवकण आहेत, त्यांच्यावर काहींवर प्रभार आहेत, काहींवर प्रभार नाहीत, आहे की नाही. म्हणजे काही त्याच्या लक्षात ठेवायचं झालं तर बोसॉन. आता बोसॉनवरती एक प्रश्न विचारू शकतात. बोसॉन हे अणू अवकणाला नाव कोणाच्या स्मरणार्थ दिलं आहे, तर भारतीय शास्त्रज्ञ होते एस बोस. त्या एस बोस या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव ठेवलं गेलं बोसॉन पार्टिकल किंवा बोसॉन पार्टिकल म्हणूया त्याला, आहे की नाही, अणू अवकण. तर बोसॉन कसे आहेत, मग कधी कधी अजून थोडा आयोग खोलात जाऊन विचारू शकतो. एक बोसॉन म्हणजे किती, तर एक बोसॉन म्हणजे तुमचा एक मेसॉन आणि एक फोटॉन. एक बोसॉन आणि एक फोटॉन यांच्या मिळून तयार होतो तुमचा एक बोसॉन. लक्षात ठेवा, एक बोसॉन बरोबर एक मेसॉन आणि एक फोटॉन, बरोबर. हे पण लक्षात ठेवा, विचारू शकतो आयोग. म्हणजे ही सगळ्यात इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे तुम्हाला, ती पण लक्षात ठेवा. आता पुढच्या पॉईंटकडे आपल्याला वळायचं आहे आणि पुढचा पॉईंट जो आहे, पुढच्या पॉईंटकडे आपल्याला जायचं आहे. तो पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि इलेक्ट्रॉनची विभागणी कशी झालेली आहे ते एकदा पाहायचं आहे. पुढचा पॉईंट आपण पाहूया की इलेक्ट्रॉनचं स्वरूपण. आता इलेक्ट्रॉनचं स्वरूपण पाहण्यापूर्वी 2 कन्सेप्ट तुमच्या महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे. ती म्हणजे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. हे दोन्ही कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. पहा, अणु अंक आणि दुसरी आहे अणुवस्तुमानांक. अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. आता अणुअंक कशाला म्हणायचं आणि अणुवस्तुमानांक कशाला म्हणायचं हे नीट समजून घ्या. अणुअंक जो आहे तो अणुअंक दर्शवला जातो झेड या अक्षराने आणि अणुवस्तुमानांक दर्शवला जातो ए या अक्षराने. म्हणजे याच्यावर सुद्धा बारकाईने विचारू शकतात प्रश्न आयोग. म्हणजे अणुअंक जो आहे तो अणुअंक म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या अणूमधील असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक होय. परत एकदा सांगतोय, अणुअंक म्हणजे काय, मूलद्रव्याच्या अणूमधील असणारी प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. तर फार डिफिकल्ट वाटत असेल तर डायरेक्ट म्हणा प्रोटॉनची संख्या, बरोबर. म्हणजे प्रोटॉनची संख्या म्हणजेच कोण, अणुअंक. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय, मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामधील असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज किंवा यांची ॲडिशन, यांच्या एकत्रित संख्येला म्हणायचंय अणुवस्तुमानांक. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. परत एकदा सांगतोय अणुवस्तुमानांकाची. अणुवस्तुमानांक म्हणजे काय,
तर मूलद्रव्याच्या अणूमधील असणाऱ्या अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजेला किंवा यांच्या एकत्रित बेरजेला आपण म्हणू शकतो अणुवस्तुमानांक, की जे कशाने दर्शवलं जातं ए ने, आणि तुमचा अणुअंक जो आहे तो झेडने दर्शवला जातो. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया आपण. कार्बनचा अणुअंक आहे 6 आणि अणुवस्तुमानांक आहे 12. ही लिहिण्याची पद्धत आहे, असंच लिहिलं जातं. म्हणजे कार्बनचा अणुअंक, हे कार्बनचं सिम्बॉल आहे, कार्बनची संज्ञा आहे C, कार्बनचा अणुअंक 6, कार्बनचा अणुवस्तुमानांक 12, असंच लिहिलं जातं. हे आता या ठिकाणी झेड कोण आहे, तर झेड 6 आहे आणि ए कोण आहे, तर 12 आहे की नाही. म्हणजे असं लिहिण्याची एक पद्धत आहे, हे सर्वांना समजलंच असेल. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे इलेक्ट्रॉनचे वितरण. इलेक्ट्रॉनचं वितरण नेमकी कसं होतंय, इलेक्ट्रॉनचे वितरण म्हणजे इलेक्ट्रॉन जे आपण म्हटलंय. परत जाऊया नील्स बोर यांच्या थिअरीकडे. नील्स बोर यांच्या थिअरीनुसार काय, इलेक्ट्रॉन एका विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करतात. कुणाच्या, मूलद्रव्याच्या अणूच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात, बरोबर, म्हणजे एका स्पेसिफिक कक्षेत. आणि मग त्याच्यानुसारच आपल्याला पाहायचंय की प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतील. तर ते काढण्यासाठी पहा इलेक्ट्रॉनचं वितरण. मग या ठिकाणी काही सेल आहेत. मग अशीच मी सेल म्हटलं तुम्हाला, इंग्लिशमधला शब्द आहे, त्याला आपण इंग्लिश मराठीत कवच म्हणू. के कवच, यल कवच, यम कवच, यन कवच असं इत्यादी. म्हणजे या ठिकाणी जर लक्षात घेतलं तर पहा, हा पहिला, ही पहिली सेल, दुसरी सेल, तिसरी सेल, चौथी सेल. ओके, हे सगळे सेल आहेत आहे की नाही. हिला आपण म्हणूया के, यल, यम, यन अशा सगळ्या कवच आहेत. मग यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असतं. आत्ताच सांगून टाकतो लगेच. चला, किती जाणार आहेत, किती जाणार आहे नेमकी, किती जाणार आहेत. तर हे पहा, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18, चौथ्या कक्षेत 32, बरोबर. मग याच्यावर सुद्धा विचारू शकता एक प्रश्न की जर त्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये किती सामावू शकतात, तर त्यांची ही क्षमता आहे. आणि ती क्षमता जर काढायची असेल तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे आणि त्या सूत्राने सुद्धा आपल्याला लक्षात राहतं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या नाहीच लक्षात राहिलं हे की किती इलेक्ट्रॉन एका ह्याच्यात सामावू शकतात कक्षेमध्ये, तर त्याने हे सूत्राचा वापर करायचा, म्हणजे त्याचं उत्तर चुकणार नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे, पण कोणत्या पद्धतीने ठेवायचं ते तुम्ही ठरवा, बरोबर. तर त्याच्यासाठी आहे पहा 2n² हे सूत्र आहे, 2n². आता n कोण आहे, n म्हणजे कक्षा क्रमांक आहे, n म्हणजे कक्षा क्रमांक. पहा मी आता इथे लिहितोय 2 गुणिले n. समजा पहिली कक्षा घेतली मी, के पहिली कक्षा म्हणजेच कोणती, के कक्षा. मग के कक्षासाठी पहा 2 n कितवी, पहिली कक्षा. हे पहा असं लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी. 2 किती घेतली, पहिली कक्षा आणि तिचा वर्ग, म्हणजे 2 गुणिले 1² 1 म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 2. पहा आले का 2, बरोबर आहे, 2 आले. तसंच अजून एक घ्या, पुढचं पण सांगतो पहा लगेच. पुढची कक्षा घ्या, पुढची कक्षा दुसरी कक्षा, यल कक्षा. तिच्यामध्ये पहा कितवी कक्षा आहे, दुसरी, तिचा वर्ग. आता 2चा वर्ग 4 म्हणजे किती, 2 गुणिले 4 8. पहा हे 8 आले, बरोबर. म्हणजे तुम्ही कोणत्याही कक्षेचं घेतलं तरी तुम्हाला येणारे काढता, म्हणजे इतकं सोपं हे. म्हणजे तुम्ही पुढची जर कक्षा घेतली तिसरी, 3चा वर्ग 9, 9 दुने 18, हे पहा आलं 18. परत तिथं 4चा वर्ग 16, 16 दुने 32 आलं. म्हणजे ही इतकं सोपं आहे, पण आपल्याला फॉर्म्युला माहीत नसतं आणि म्हणून आपलं चुकतं. हे लक्षात राहत नसेल तर ही पण ट्रिक आहे, ह्या ट्रिकने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे आता इथपर्यंत सर्वांना समजलं असेल की वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत आणि त्या इलेक्ट्रॉनला प्रत्येकाची जी काही ऊर्जा आहे त्या कक्षेची ऊर्जा त्यांना असते. म्हणजे त्या ज्या कक्षा कशी आहे, कक्षा अशी आहे की जे चढत्या क्रमाने आहे. म्हणजे ह्या के कक्षेची ऊर्जा कमी आहे एलपेक्षा, एलची कमी एमपेक्षा, एमची कमी एनपेक्षा. म्हणजे जी बाहेर आहे तिची कक्षेची ऊर्जा जास्त आहे आणि जवळची जी आहे तिची कमी आहे. म्हणजे या कक्षांच्या म्हणजे ह्या कक्षांमध्ये ऊर्जांचं वेगवेगळं वितरण आहे, ऊर्जा वेगवेगळी आहे, म्हणजे सारखी नाही आहे. म्हणजे असं नाही आहे की एन एम एल के सगळ्या कक्षांमध्ये सारखी ऊर्जा आहे, नाही, असं नाही आहे. प्रत्येक कक्षेची ऊर्जा पातळी वेगळी आहे आणि त्या ऊर्जा पातळीमुळे इलेक्ट्रॉनची ऊर्जासुद्धा वेगवेगळी आहे.
हे सुद्धा आपण निल्स बोर यांच्या थिअरीमध्ये किंवा यांच्या आपण अणुप्रतिकृतीमध्ये पाहिलं होतं. आता तो पॉईंट आपल्याला पाहिजे की इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं आहे, इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं आहे पाहूया. तर इलेक्ट्रॉनचं वितरण होत असताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की एक अफूफ प्रिन्सिपल आहे. अफूफ प्रिन्सिपल ते पुढे पाहणारच आहेत आपण की अफूफ प्रिन्सिपल काय आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं आहे की प्रत्येकाची किंवा प्रत्येक कक्षेची इलेक्ट्रॉन धारण क्षमता ही वेगवेगळी. मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं आहे की के कक्षेची 2, यल कक्षेची 8, यम कक्षेची 18, एनची 32. म्हणजे थोडक्यात हे असं आहे पा, आपण एखाद्या एस टी महामंडळाच्या ठिकाणी गेलो आहे आणि एस टीची क्षमता ठरलेली असते 60 सीट किंवा काही 70 सीट काय असेल ती, बरोबर. तर ही क्षमता जी आहे ती क्षमता ठरलेली आहे, क्षमतेपेक्षा जास्त नेत नाही. म्हणजे आपण एस टीमध्ये बसवतो पण तसं बसवायचं नसतं. म्हणजे काय, या ठिकाणी स्पेसिफिक तेवढेच इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी सामावू शकतात. मग ही जी काही विशिष्ट मांडणी आहे इलेक्ट्रॉनची, त्यांच्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये असणारी विशिष्ट मांडणी, यालाच म्हणायचं इलेक्ट्रॉन स्वरूपन, की जे आपल्याला पाहिजे होतं तेच पाहतोय आपण, इलेक्ट्रॉन स्वरूपन. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय, एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय किंवा शेलनिहाय संख्या किंवा विशिष्ट मांडणी म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. आता हे जे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे, हे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहित असताना आपल्याला रूल जो फॉलो करायचा आहे, जो नियम फॉलो करायचा आहे, तो नियम आहे अफूफ प्रिन्सिपल किंवा त्याला अबोवचं तत्व असं पण म्हणतो. अबोव हे नीट पहा, शब्द इंग्लिशमधला शब्द लक्षात राहायला सोपा आहे. अबोव पहा कोणता आहे, अबोव, नीट लक्षात ठेवा. AUF अबोव, BAU अबोव प्रिन्सिपल. अबोव प्रिन्सिपल, तर अबोव प्रिन्सिपल काय आहे, तर त्याचं एक स्टेटमेंट मी सांगतोय, म्हणजे मराठीतच सांगणार आहे. पहा काय सांगते अबोव प्रिन्सिपल, की सर्वप्रथम कमी ऊर्जा असलेल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन भरले जातील. सर्वप्रथम कमी ऊर्जा असलेल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन भरले जातील आणि त्यानंतर पुढच्या कक्षेत इलेक्ट्रॉन जातील. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा आपण असं म्हणूया की बसमधले पहिले सीट पहिल्यांदा भरतील आणि नंतर शेवटचे भरतील, असाच प्रकारे हा. म्हणजे सुरुवातीला कोणत्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जाणार आहे की जिची ऊर्जा कमी आहे ती, आणि त्याच्यानंतर ती भरली, ती कक्षा संपली की मग दुसरी पुढची हायर एनर्जी पुढच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन जातील, असं हे स्वरूपण आहे. आणि हे तत्व कोणी सांगितलं, तर अबू यांनी सांगितलं. अबू, तर ते यालाच म्हणतात अबू प्रिन्सिपल. आणि अजून एक शास्त्रज्ञ होते पहा, डी ब्रॉग्ली, त्यांचं नाव पण लक्षात ठेवा, डी ब्रॉग्ली. डी ब्रोग्ली. आता हे एक शास्त्रज्ञ आपल्याला महत्त्वाचे काय आहेत, तर डी ब्रोग्ली या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचं कण स्वरूप सांगितलं आणि वेव्ह थिअरी म्हणजे वेव्ह नेचर, म्हणजे त्याला आपण म्हणूया तरंग स्वरूप. तरंग स्वरूप आणि पार्टिकल स्वरूप म्हणजे कण स्वरूप आणि तरंग स्वरूप त्यांनी स्पष्ट केलं होतं. हे पण लक्षात राहू द्या, नाही म्हणून एखाद्या वेळेस क्वेश्चन येऊ शकतो. तर डी ब्रॉग्ली हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं लिहायचं याच्याबद्दल तर मी पहिलाच एक व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे, ट्रिकमध्येच मी सांगितलं आहे, पण पुन्हा एकदा मी घेतोय. ते काही विद्यार्थ्यांनी जर पाहिलं नसेल तर त्यांनी लक्षात ठेवायचं कसं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं आहे. पहा, सोडियम अणुअंक आहे 11. ज्याला अणुक्रमांक माहीत असेल तरच इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिता येईल, तसं लिहिता येत नाही. आणि अणुक्रमांक माहीत करून घ्यायचे असतील तर मी सांगितलेली ट्रिक त्यावेळेची पहा, म्हणजे जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पहिला त्याच्यावरून पहा, आहे की नाही. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला ट्रिक लक्षात येईल, अणुक्रमांक लक्षात येईल, त्यांचे नाव कसे लक्षात ठेवायचे, इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं लिहायचं ते सुद्धा लक्षात येईल. तर इथं परत एकदा सांगतोय, सोडियम 11, इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 281. आता 281 हे काय सांगतंय की पहिली कक्षा के आहे, दुसरी एल आहे, तिसरी यम आहे. म्हणजे सोडियमच्या कक्षा 3 आहे. सोडियमच्या जो अणू आहे त्या सोडियमच्या अणूमध्ये 3 कक्षा आहेत, के कक्षा, यल आणि यम. के कक्षा कंप्लीट झालेली आहे कारण तिची क्षमता 2 भरलेले आहेत. दुसरी यल आहे, तिची 8ची क्षमता आहे, ती पण भरलेली आहे. तिसरी कक्षा 18 आहे, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन त्याच्यात सामावू शकतात, पण त्यापैकी एकच इलेक्ट्रॉन त्याच्यात गेला आहे, म्हणजे अजून जागा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो पुढच्या म्हणजे 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये अजून किती इलेक्ट्रॉन होऊ शकतात, त्या कक्षेमध्ये 18 म्हणजे 17 अजून सामावू शकतात, बरोबर. म्हणजे हे सोडियमचं झालं. उदाहरणार्थ अजून एक लिहूया, क्लोरीनचं 17,
2 8 7 हे झालं क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 7. मॅग्नेशियम 12 घेऊया पहा. मॅग्नेशियम 12 2 8 2 2 8 2. म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल. आता कशा प्रकारे लिहायचं आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन कशा प्रकारे लिहायचं हे सर्वांना लक्षात आलंच असेल. म्हणजे एकदम सोपं आहे. पहिला व्हिडिओ जर पाहिला तर लगेच लक्षात येईल तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं लिहायचं आहे. बरोबर. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. संयुजा. संयुजा काय प्रकार आहे? संयुजा संयुजा ह्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी. आता संयुजा काय सांगते पहा. संयुजा म्हणजे काय? मूलद्रव्याची संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूबरोबर संयोग पावण्याची क्षमता म्हणजेच काय त्याची संयुजा होय. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचा अणू दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूबरोबर जर संयोग पावत असेल तर ती संयोगाची क्षमता किती आहे? ती संयोगाची क्षमता म्हणजेच संयुजा होय. त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅलेन्सी म्हणतो. बरोबर. आता ही व्हॅलेन्सी काढतात कशी किंवा ही काढायची कशी व्हॅलेन्सी? तर सोपं आहे. म्हणजे अणूची संयुजा ठरवताना त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या लक्षात घेतात. रासायनिक अभिक्रिया होत असताना बाहेरची कक्षेतील इलेक्ट्रॉनच भाग घेतात, आतले नाही घेत, कारण ते कंप्लीट असतात. म्हणजे त्यांचं ऑक्टेट, आता ते ऑक्टेट वगैरे पुढे पाहणार आहे आपण, म्हणजे द्विक किंवा त्यांचं अष्टक पूर्ण असतं म्हणून ते काय भाग घेत नाहीत. पण जे बाहेरचे असतात ते भाग घेतात. मग काही मूलद्रव्यांची बाहेरची कक्षासुद्धा परिपूर्ण असते. मग त्यांना आपण निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतो किंवा त्यांना आपण राजवायू म्हणतो. म्हणजे ते निष्क्रिय आहेत, ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. कारण त्याचं कारण आहे त्यांची व्हॅलन्सी, म्हणजे त्यांची जी काही संयुजा आहे ती शून्य असते. मग संयुजा ठरवू कशी शकतो आपण? संयुजा ठरवतानासाठी इलेक्ट्रॉनचं बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन किती भाग घेत आहेत, म्हणजे त्या मूलद्रव्याचे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन किती भाग घेत आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ मग अशी मी सोडियमचं घेतलं पहा. ह्या सोडियमचं इथं लिहिलं आहे म्हणून तेच घेतो पहा. एक इलेक्ट्रॉन जर त्यांनी दिला तर याचं अष्टक पूर्ण होतं. अष्टक म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. आता एक लक्षात ठेवा की मूलद्रव्याला सुद्धा स्टेबल व्हायला आवडतं किंवा मूलद्रव्य जे आहे ते मूलद्रव्याच्या अणूंना स्टेबल झालं पाहिजे किंवा स्थिर झाले पाहिजे. त्याच्यासाठी ते काय करतात? इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. आता धातू मूलद्रव्य जर असतील तर ते इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते, अधातू जर असतील तर इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते. मग लक्षात ठेवा हे इलेक्ट्रॉन त्यांनी गमावलं की 2 8 म्हणजे सोडियमचं कॉन्फिगरेशन किंवा सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 होतं. मग ह्या बाह्यतम कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन राहिले असतील तर तो स्थिर होतो. आणि स्थिर झाला तर म्हणजे स्थिर व्हायला प्रत्येक मूलद्रव्याला स्थिरतेकडे झुकण्याचा कल असतो. तर लक्षात ठेवा म्हणजे हे जे काय आहे ते अष्टक पूर्ण होतं. आणि म्हणून लक्षात ठेवा की जे मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही म्हणजे ती निष्क्रिय असतात आणि ती निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचं अष्टक पूर्ण असतं किंवा कधी कधी त्यांचं द्वित पूर्ण असतं. उदाहरणार्थ जर तुम्ही हेलियमचा विचार केला, कोणाचा? हेलियमचा. तर हेलियमचं जर तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपम पाहिलं तर 2 आहे, म्हणजे त्याची एकच कक्षा आहे त्याला हेलियमला. बरोबर आहे, के कक्षा. आणि के कक्षेची क्षमता पण किती आहे? 2च आहे. म्हणजे तिचं द्विक पण पूर्ण झालेलं आहे. मग द्विक जरी पूर्ण झाला असेल तरी तो स्थिर असतो मूलद्रव्य, ते जे काय अणू आहे तो स्थिर असतो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हेलियमच्या बाबतीत द्विक आणि बाकीच्या मूलद्रव्यांच्या बाबतीत अष्टक हे पूर्ण पाहिजे तरच ते स्थिर असतात. बरोबर, म्हणजे स्थिर असू शकतात. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की निष्क्रिय वायू मूलद्रव्यांची संयुजा 0 असते. त्याचं कारण आहे की त्यांचं अष्टक किंवा त्यांचं द्वित पूर्ण असतं, ठीक नाही. उदाहरणार्थ आर्गॉन घेतला आपण. आर्गॉनचं किती? 2 8, ठीक नाही. 2 8 8 म्हणजे 2 8 8 असं येईल, म्हणजे अष्टक पूर्ण आहे. हेलियम, निऑनचं जर घेतलं तुम्ही 2 8 असं येते पहा, अष्टक पूर्ण आहे. इथे अष्टक पूर्ण आहे. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की अष्टक पूर्ण असणं गरजेचं आहे किंवा तुमचं द्विक पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे आता सगळ्यांना समजलं असेल की याच्यामध्ये मूलद्रव्याचे अणू जे आहे ते स्थिर कधी होऊ शकतात. बरोबर, स्थिर कधी व्हायचं आहे. तर हे लक्षात आलं असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपन सहज प्रकारे लिहू शकता किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिणं एकदम सोपं आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन माहीत असणंही गरजेचं आहे. बरोबर. तर इथपर्यंतचा भाग आज आपण बघितला आहे की मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कशा प्रकारे लिहिता येतं, इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिण्याची पद्धती काय आहे. तर
कुणाला खरंच जर काही डाऊट असेल तर तो व्हिडिओ जर बघितला तर क्लिअर होईल तुमचा. म्हणजे तो जर अगोदरचा व्हिडिओ जर बघितला तुम्ही ट्रिक्सचा, तर त्याच्यामध्ये सर्वांचे मी 18 ते 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून दाखवलं. इथं आता वेळेच्या अभावी लिहित नाही आहे, पण ते पण तुम्ही पाहू शकता. म्हणजे आजचा जो मुद्दा होता आपला काय, की अणूच्या अवकण ते आपण अभ्यासलं. दुसरं इलेक्ट्रॉनची विभागणी कशी झाली, तिसरं स्वरूपम पाहिलं, आणि चौथा अणुअंक अणुवस्तुमानांक. त्याच्यानंतर 5वी गोष्ट आपण बघितली की इलेक्ट्रॉन स्वरूपम कशा प्रकारे लिहायचं आहे, बरोबर. आणि अब्बोचं प्रिन्सिपल, डी ब्रॉग्लीचं तत्त्व किंवा डी ब्रॉग्ली सायंटिस्टने काय केलं ते पण बघितलं आहे. तर मला वाटतं आजच्या पुरतं इतकं ठीक आहे. आणि जो काय आता भाग 3, ह्याचा भाग 3 पण मी करते आता. हा जरा थोडा कमी याचा व्हिडिओ बनवला आहे मिनिटांचा. तर पुढचा व्हिडिओमध्ये समस्थानिकांचा आपण विचार करणार आहोत, आणि तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्याला MPSCसाठी. मुद्दामून मी याचे 3 पार्ट बनवलेत, आहे की नाही, म्हणजे पाहायला सोपे आणि तुम्हाला लक्षातही राहतील. तर पुढच्या वेळेला आपण समस्थानिकांवर चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच तो शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.